हे खरे आपले हिरो, ज्यांनी आपल्या म्हणजे तुमच्या आणि आमच्या उज्ज्वल उद्यासाठी त्यांच्या तरुणाईतील आज बलिदान केलं आहे. जेव्हा जेव्हा या प्रांतामध्ये मी जाते, द्रास, कारगिल, रॉकेन ऑफ हम, टायगर हिल, ही जेव्हा जेव्हा मी शिखरं बघते तेव्हा त्या शिखरांकडे जाताना माझ्या लक्षात येतं की दशदिशातून आवाज येतो, जर शक्य असेल तर इकडे या आणि पहा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जवान कसे आणि कुठल्या परिस्थितीत लढले ते. आम्ही आमचं कर्तव्य काल बजावलं, उद्याही ते बजावणार आहोतच. आम्ही निकामी शस्त्रांनिशी युद्ध लढलो. वरून शत्रूच्या तोफा आग वगत असताना आम्ही त्या भयान पर्वतांवर चढत राहिलो. मागे फिरण्याचा विचारही आमच्या मनात आला नाही. आमच्या शूरवीर जवानांचं रक्त इथं सांडलं, रक्त बर्फानं माखलं, रक्त थिजलं, पण आमचं धैर्य कमी झालं नाही. आम्ही अजूनही तसेच आहोत. इथून पुढे देखील आम्ही कसलीही तक्रार न करता भारतीय सरहद्दीचं रक्षण करत राहू. कारण आम्ही भारतीय सैनिक आहोत. कर्तव्य पालनामध्ये आमच्या जीवनाची सार्थकता आहे. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो. है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम हार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या कि जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो. वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो. या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो. रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो. जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो. भीगती मसों में आज, फूलती रगों में आज, आग की लपट का तुम बघार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्त
जवान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। तर हा भारत आणि या भारताच्या सीमा, आपला देशाचा हा जो मॅप आहे, हा जो ग्लोबवरती जो मॅप आहे, या मॅपचं किती भयंकर मोठं महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आम्ही झोपेत जरी हा मॅप बघितला तरी हा असाच आम्ही काढतो. याच्यातला कुठलाही भाग जर कमी झाला तर आम्हाला तो चालणार नाही, एवढं आमचं या मॅपवर प्रेम आहे. 1971ला जेव्हा युद्ध झालं तेव्हा 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानचा जो मॅप ग्लोबवर होता, हा पाकिस्तानचा मॅप त्या ग्लोबवरचा आम्ही छोटा केला. कुठल्याही देशाचा मॅप हा पृथ्वीच्या गोलावरचा कमी होणं याच्यासारखी लांछनास्पद गोष्ट दुसरी कुठची असू शकत नाही. आणि आमच्या 1971च्या योद्ध्यांनी पाकिस्तानचा मॅप या ग्लोबवरनं छोटा केला आणि आम्ही पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान सेपरेट करून एक छोटं पाकिस्तान या आपल्या पृथ्वीच्या गोलावरती आणलं. आणि ह्याच्यासाठी आमचं 1971चे जे सैनिक होते की ज्यांनी केवळ 12 दिवसात पाकिस्तानला खडे चारले होते, या सगळ्या 1971च्या वॉरियरचं हे क्रेडिट आहे की त्यांनी अशी तोंडावरती त्यांच्या थप्पड त्यांचा मॅप छोटा करून मारली. आणि म्हणून आधी 1971च्या योद्ध्यांना आपण पहिल्या टाळ्यांनी सलामी देऊया की एक मोठं काम त्यांनी हे केलं होतं. आपला हा जो मॅप आहे, हा आपला मॅप एवढा स्वच्छ सुंदर व्यवस्थित त्या ग्लोबवर ठेवण्यासाठी आमचे सैनिक अहर्निश तिथे बसलेले आहेत. या सीमांचं पालन, या सीमांचं पावित्र्य, आपल्या पलटण की इज्जत आणि भारताचं सार्वभौमत्व याच्यासाठी ही माणसं तिथे बसलेली आहेत. आणि मग मी जेव्हा मला भारतीय म्हणते तेव्हा मी भारतीय म्हणून मी काय करते हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मी भारतीय आहे म्हणजे मला डॉलरच्या किमती कमी जास्त झाल्या तर माझ्या छातीत धडकतं. जागतिक संपत्तीच्या 50% संपत्ती ज्या 2% लोकांच्या हातात आहे त्यांच्या तालावर मी नाचते. सगळ्या चैनी या माझ्या गरजा आहेत ह्याचं मला पूर्णपणे ज्ञान आहे. भारतीय संविधानानं मला जे स्वातंत्र्य दिलं आहे त्याचा मी पुरेपूर उपभोग घेते. भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये माझी शुचिता कुठेही आड येत नाही. मीही माझी त्याच्यावर पोळी भाजून घेते. माझी मातृभाषा इंग्रजी आहे. आणि भारताच्या मॅपमधला अरुणाचल प्रदेश जर 10वीच्या पुस्तकात आला नाही तर मला त्याच्याबद्दल काही खंत वाटत नाही. तो मॅप आमच्या पुस्तकात छापला जातो, ते पुस्तक आम्ही लोकांपर्यंत देतो, बाळेच्या पाठ्यपुस्तकात ते जातं आणि त्या मुलांना आम्ही नंतर सांगतो त्याच्यावर कागद लावा. इतक्या निर्लज्जपणे आम्ही आमची पुस्तकं बाहेर काढतो. हे आम्ही भारतीय आहोत. आणि अशा वेळेला या भारतीय देशासाठी आपल्या आयुष्याचा अतिशय सुंदर आज वयाच्या 22, 23, 24 वर्षाचे मुलं जेव्हा देतात तेव्हा आपण आपल्या स्वतःला आज अंतर्मनात एक विचार करायला हवा की राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रनिष्ठा हे शब्द आम्ही फक्त सैनिकांच्या झोळीत टाकून आम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही. आम्ही फार लहान आहोत, आम्ही आमच्या कामात व्यग्र आहोत, पण मेरा भारत महान है असं म्हणायला आम्ही कमी करत नाही. हे नुसतं म्हणून चालणार नाही. या भारत देशावर आम्ही जर प्रेम केलं तर आज जी मुलं या देशासाठी तिथे अहर्निश उभी आहेत त्यांच्या त्यागाला आम्ही लायक ठरू. आज जेव्हा एखादी आई म्हणते की माझा मुलगा तिकडे सैन्य दलात आहे, तो आपल्या सगळ्यांसाठी जेव्हा त्याचा प्राणार, हे मला 10 वर्षाचे अनुभव आहेत आणि हे नक्की मी पुढे सांभाळीन की तिथला मुलगा जेव्हा आपल्यासाठी काय करतो तेव्हा तिथे जाऊन लाज वाटते की अरे जो माझ्या जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, अशा बऱ्याच भिंती ज्या आम्ही इथे निर्माण केलेल्या आहेत, या एकाही भिंतीच्या आड तो नसतो, तो फक्त भारतीय असतो. आणि आपण सगळे जर भारतीय राहिलो तर आज आपल्या जीवनाला अशी बाजी लावणाऱ्या मुलांच्या त्यागाला आम्ही लायक ठरू. हा एक विचार तुमच्याकडे मांडते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की प्रश्न पडली तर ते स्वतःच प्रश्नचिन्ह व्हा. गेली काही वर्ष मी प्रश्न होऊन फिरते आहे. आज समाजामध्ये मला लांडगे दिसतात, कोल्हे दिसतात, उंदीर दिसतात, मांजरं दिसतात. माणूस कुठे गेला? माणसा माणसा कधी वशील रे तू माणूस असं म्हणणारी आमची बहिणाबाई सातत्याने जाणवते.
कारण आपल्यासारखंच दुसरं कोणी आहे हे जाणायला आपल्याला ते माणूस असावं लागतं. आणि जर आम्ही माणूस म्हणूनच संपलो तर आम्हाला कोणाच्याच त्या आम्ही आमच्या सुखात मस्त राहू, मग भले या देशाचं काही वाटोळं हो, मी आणि माझं ह्याच्या परे मी जाणार नाही. आणि आज जेव्हा हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीरांच्या नावाने इथे व्याख्यान मला सुरू करण्याचं आजच्या काळामध्ये जे धैर्य दाखवतात मी तुम्हाला मानते. कारण आजकाल फक्त रियालिटी शो नावाचा जो उथळ थळथळाट चाललेला आहे आणि त्या दृष्टीने जे कार्यक्रम होतात त्याला जनसमुदाय येतो अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा आहे. आज जे सचिन तुम्ही जे काही करता आहात ह्याला मी दाद देते. भले इथे तुमच्या खुर्च्या भरल्या नाहीत, तुम्ही मला मगाशी म्हणालात, मला त्याची चिंता नाही आहे. इथे बसलेले जे गर्दीपेक्षा इथले जर दर्दी असतील तर मला ते जास्त आवडतील. 5% ऐकणारी 500 माणसं असण्यापेक्षा 100% ऐकणारी 5 माणसांसाठी मी डेफिनेटली बोलीन. आणि तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल मी अभिवादन करते की असे कार्यक्रम पाहायलाही आपण आज इथे जमलेला आहात. पुढे जाऊ आपण. आणि अचानक कारगिल युद्ध या देशामध्ये कारगिल हा शब्द मॅपवर आला. इट सो हॅपन इन 1998 ऑक्टोबरमध्ये अल बदर या नावानं पाकिस्ताननी एक योजना आखली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी भारताच्या मश्को, द्रास, कक्सर आणि बटालिक या 120 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आपली माणसं पाठवायला सुरुवात केली. त्यांनी काय करावं? त्यांनी तिकडे टेलिफोनच्या वायर्स घातल्या, त्यांनी बर्फावरनं चालणाऱ्या गाड्या आणल्या, त्यांनी खच्चर आणले, त्यांनी मार्टर्स आणले, त्यांनी स्ट्रिंगर्स आले, विमान मारायची वेपन्स आणली, लांब तोफ्याच्या मशीनगन्स आणल्या, मीडियम स्पेसच्या मशीनगन्स आणल्या, उखळी तोफा आणल्या, स्वतःचं साहित्य आणलं, खच्चर आणले, बर्फात घालायचे शूज आणले आणि प्रत्येक जो यावरती जो आमचा जो बंकर होता तो अतिशय सुसज्ज करून स्वतःला अतिशय सुसज्ज अवस्थेत त्यांनी तिथे प्रत्येक ठिकाणी आपापली आयुधं, साधनं, आपलं खाणंपिणं असं सगळं घेऊन जवळजवळ 6-7 महिने त्यांनी तिथे रस्ते बांधले, विमान आणली, हेलिपॅड्स केले आणि अशा रीतीने ह्या 140 किलोमीटरमध्ये अल बदर या नावाने योजना आखून एक जो कॅप्टन ज्याला आम्ही भारतातनं सदैव हाकलून दिलं होतं, 2दा त्याला आम्ही हाकलून दिलं, तो पाकिस्तानमध्ये जनरल पदावर पोचला. कोण असेल आपल्याला माहिती आहे? जनरल मुशर्रफ तिथे जो बसला आणि मग त्यांनी त्याच्या एक विश्वासघाती वृत्तीने आपली काही माणसं या प्रांतात पाठवायला सुरुवात केली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की साधारण जूनमध्ये जेव्हा बर्फ वितळायला लागेल तोपर्यंत आम्ही आमचे सगळे वरती बंकस सुसज्ज करू आणि आम्ही हमलाबोल करू आणि जसा बर्फ वितळेल तसा आम्ही पुढे जाऊन वाहील ती गंगा, मिळेल ते तीर्थ या नावाने अजून जवळजवळ 1200 स्क्वेअर किलोमीटरचा प्रांत आम्ही अजून आमच्याकडे खेचून घेऊ, LOC अजून लांबवू आणि आम्ही भारताचा काही प्रांत जिंकून घेऊ अशा अतिशय घाणेरड्या विश्वासघाती वृत्तीनं. म्हणजे मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याला उतारे मंतर. इंचू सापाचा विषाला तर आम्ही मंतर करू शकतो पण इतक्या जहरी मनाला आम्ही काही करू शकत नाही. सो अशा जहरी मनाच्या माणसांनी माणसं आपल्याकडे पाठवायला सुरुवात केली. आणि पुढे जाऊया. आणि मग अचानक त्या वर्षी जसं ह्या दुष्टांना नेचरने मदत केली त्यावेळेला जरा थंडी थोडी कमी पडली, त्यामुळे हे जे पाकिस्तानी जे आपल्या देशामध्ये आले त्यांना थोडा त्रास कमी झाला. पण त्या वर्षी बर्फ लवकर वितळलं आणि त्यामुळे जो साधारण जून एंडमध्ये बर्फ वितळतो तो साधारण एप्रिल एंडलाच वितळायला लागला. आणि मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये आमचे जवान सगळं काही आलबेल आहे की नाही बघायला निघाले. आता तुम्हाला वाटेल जेव्हा पाकिस्तानी एवढे प्रचंड आत आले तेव्हा आमचं सैन्य काय करत होतं? झोपलं होतं का? हा आमच्या सिमला करारांमध्ये आमचा असा अलिखित नियम आहे की ह्या प्रांतामध्ये आम्ही नो मॅन्स लँड करतो, कारण इथे ॲव्हेलॉन्चेस होतात, इथे हिमनग कोसळतात, आमचे कित्येक जवान इथे शहीद होतात आणि म्हणून हा प्रांत आम्ही मनुष्यहीन करतो. आणि जसा बर्फ वितळेल, कारण तिकडे -80 डिग्रीसुद्धा टेम्परेचर होतं, मगाशी तुम्हाला यांनी सांगितलं की कसं मायनस म्हणजे काय असतं, तर तिथे आपल्या लोकांनी राहू नये म्हणून ज्याने त्यांनी आपापल्या पोस्टवर परत जावं. पण आमची धोकादाडी वृत्ती पाकिस्तानांची त्यांनी आमची माणसं त्या काळात आणली की जेव्हा आमचं सैन्य तिथे नव्हतं. पण जो पहिला सैनिक आमचा निघाला हे काय आहे ते बघायला, तो होता कॅप्टन सौरव कालिया.
काही शेफड, काही धनगराची जी मुलं होती ती साधारण अशा वेळेला बर्फ वितळायला लागलं की पहिले आपले मेंढरं घेऊन ते हिरवळ शोधायला निघतात. आणि अशी हिरवळ शोधायला निघालेला एक 10 वर्षाचा मुलगा त्याने काही माणसं बघितली जी आपली नाहीत हे त्याच्या लक्षात आलं. सीमा प्रांतावरच्या 10 वर्षाच्या मुलाला AK-47 कळते हे आपलं दुर्दैव आहे, पण निदान त्याला ती कळली. त्यांनी आर्मी पोस्टमध्ये जाऊन सांगितलं, साहब मैंने कोई लोग देखे हैं वो अपने नहीं लगते और उनके हाथ में AK-47 है. आणि मग लष्करात गडबड सुरू झाली आणि हा कॅप्टन सौरव कालिया हा पहिला कॅप्टन आपल्या 4 लोकांना घेऊन इथून निघाला. हा मुलगा 22 दिवस परत आला नाही. आणि हा 22 दिवसांनी जेव्हा परत येतो तेव्हा द्रास आणि कारगिलच्या मध्ये एक .43 आहे की जिथे आम्ही बॉडीज एक्सचेंज करतो. तिथे शवपेटिकेतून हा 23 वर्षाच्या मुलाचा देह आला, ज्याचा पहिला पगारही त्याच्या घरी पोहोचला नव्हता. त्याचे कान कापले होते, त्याचं नाक तोडलेलं होतं, त्याच्या गुप्तांगांवर वार होते, त्याच्या अंगावर सिगरेटचे मार्क होते, त्याच्या बरगड्या चेचलेल्या होत्या. आणि अशा अवस्थेत हा मुलगा परत आला कारण त्यांनी कुठलीही सिक्रेट्स पाकिस्तानमध्ये दिलेली नव्हती. आज जेव्हा आमच्याकडे एखाद्या नेत्याचे थप्पड बसते तेव्हा आम्ही भारत बंद करतो, पण आज हा 22 वर्षाचा मुलगा ज्यांनी या देशासाठी प्राण अर्पण केलं त्याचं नावही आपल्याला माहिती नाही. पुढे बघ, त्याच्या आईवडिलांना आपण काय उत्तर द्यायचं हे फक्त प्रत्येकाने या स्वतःला विचारा की त्याची आई म्हणते, जेव्हा माझा मुलगा युद्ध करत होता तेव्हा तो जरूर शत्रू होता, पण जेव्हा तो खाली पडला तेव्हा तो सैनिक होता, त्याला सैनिकाच्या इतमामात का परत आणलं गेलं नाही. या आईवडिलांच्या आक्रोशाला आम्ही काहीही दाद दिली नाही आणि त्यांचा तो प्रश्न आज अजूनही अनुत्तरित आहे. गेल्या 10 वर्षाचा 2004, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13चा त्या प्रांतात 15 वेळा जाऊन आल्यानंतर मला सतत हे प्रश्न पडतात की माझा मुलगा तिथे नाही आहे आणि म्हणून मी इथे सुखाने राहतो. ही आम्ही वृत्ती कधी सोडणार? ही सगळी मुलं आपली आहेत आणि त्याचे अनुभव तुम्हाला पुढे येतील. ह्या आईला काय उत्तर द्यायचं हे जर सुचलं तर जरूर मला कळवा. पुढे जाऊया. या प्रांतात जाताना हा प्रांत कसा आहे याची थोडीशी झलक आपण पटापट बघूया कारण भरपूर वेळ गेलेला आहे. हे मनाली आहे, आपण पुढे जातो. आता तुम्ही लडाखचा प्रांत बघा, पुढे जाऊ देत. तिथले डोंगर बघा, तिथलं एकाकाईपणा बघा, तिथले रंगरूप बघा, या तिथल्या मेंढ्या ज्यांनी तिथे त्यांच्यामुळे आम्हाला कळलं काय झालं होतं कारगिलला. हे रस्ते बघा, यांना यू टर्न नाही, मारो किंवा मरो असं करणारे आमचे जवान त्याचं प्रतिनिधित्व करतात. हे 18,000 17,000 फुटावरचे डोंगर हे जुलै ऑगस्टमध्ये आहेत. इथे ते फक्त 3 महिने असं दिसतं, नंतर फक्त बर्फ 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 असतं. आणि अशा वरच्या सोळक्यावर कुठेतरी आमचे जवान AK-47 घालून तिथे बसलेले असतात, समोर शत्रू बघत आणि वरून पडलेल्या बर्फाशी आपला श्वास मोजत. हा माहोल बघितला, हा अंदाज घेतला तुम्ही की तुम्हाला कळेल हा प्रांत किती टफ आहे. आणि हा पँगॉंग लेक, एक मिनिट, हा पँगॉंग लेक जो आहे हा प्रतिम निळा आहे. आज लाईट्स जरा जास्त आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची निळा एवढी खुलून दिसणार नाही, पण 1962 साली हा पँगॉंग लेक लाल झाला होता. कारण रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चायनाने जे आमच्यावर इंट्रुडंट्स आत पाठवले होते आणि जे आमचं युद्ध झालं, जे 62 साली आमच्या जवानांनी शर्थ केली, जे राजकारण्यांमुळे आम्ही हरलो, जे पेपरवर हरलो, जे त्यांच्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही हरलो, ते युद्ध रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत 1962 साली हा लाल होईपर्यंत इथे लोकांनी आपलं रक्त वाहिलं होतं. आज हे कोणाला माहिती नाही, पण 3 इडियट या पिक्चरमध्ये जेव्हा पँगॉंग लेक दाखवला गेला तेव्हा आता तिथे करीना पॉईंट असं म्हणत लोक तो बघायला जातात की जिथे शेवटी करीना तिथे आली होती आणि तो शेवट काहीतरी त्याचा आहे. पण त्या पॉईंटला गेल्यावर कोणी हे सांगत नाही की 62 साली हा लाल झाला होता. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 47 ते 99 आपल्या आयुष्याची काय, आपल्या संपूर्ण संसाराची होळी खेळणारी इतकी मुलं होती, इतकी माणसं होती, इतक्या पिढ्या गेल्या, पण समाव हे स्वातंत्र्य आमच्या हातात जणू काही कोणीतरी फुलासारखं आणून ठेवलं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्हाला त्या संपूर्ण युद्धांबद्दल किंवा त्याच्याबद्दल काही बोलावंसं वाटत नाही. आज जेव्हा अजूनही आपण असं म्हणतो की तलवारी तर प्रत्येकाच्या हातात होत्या, मनगटात ताकद प्रत्येकाची होती, पण सुराज्य आणि स्वराज्य स्थापनाची इच्छाशक्ती केवळ शिवरायांची होती, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे शिवराय मला माहिती आहेत.
300 वर्ष होऊन गेली तरी शिवराय मला माहिती आहेत, कारण त्यांची कौनं गाणारी माणसं अजूनही जिवंत आहेत, म्हणून शिवराय अजूनही जिवंत आहेत. पण ही 99 सालची मुलं की ज्यांनी आपल्या देशासाठी आपला होम केला सर्वस्वाचा, आम्ही जर शाळांमध्ये गेलो तर परमवीर चक्र विजेते कोण असं विचारलं तर आमच्या मुलांना माहीत नसतं. पण मी जर असं विचारलं एखाद्या बॉलिवूड सिताऱ्याच्या नातीचं नाव काय, तर 8 वर्षाची मुलगी सुद्धा जोरात मला ते नाव सांगते. आणि एखाद्या हिरोच्या अंगावर किती पॅक्स आहेत म्हटलं तर लोकांना माहिती आहे, पण परमवीर चक्र विजेते लोकांना माहिती नाही. हे न माहिती असण्याचं दुर्दैव आम्ही आहोत. कदाचित माझ्या मागच्या पिढीने मला खूप काही दिलं, या देशाबद्दल प्रेम दिलं, या देशाबद्दल विचार कर दिलं, या देशासाठी काहीतरी कर सांगितलं, पण आम्हीच इतके कुचकामी आहोत की आम्ही आमच्या तरुण पिढीला जर काही आदर्शच दिले नाहीत तर ती मुलं तरी काय करतील. आज हा विचार या प्रत्येकाने इथे बसलेल्यांनी करा. तरुणाईला फक्त त्यांचं काही वैर आहे, आमचं त्यांच्याशी वैर नाही, पण तरुणाईला वाईट दिशा जर आम्ही दाखवत असू तर ती आमची चूक आहे. आणि ही सुधारणा आज प्रत्येकाने अत्यंत गरज आहे. जर 2020चा भारत तरुणांचा असेल तर लक्षात ठेवा, या तरुणाईला चांगला मार्ग दाखवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे आणि हे प्रत्येकाने निभावलं पाहिजे. पुढे जाऊया. आणि हे असे असतात कॉन्व्हॉय. या कॉन्व्हॉयवरती जेव्हा मुलं निघतात तेव्हा त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की या कॉन्व्हॉयवर असलेल्या मुलावर कधी हल्ला होईल हे त्या मुलाला माहिती नसतं. आणि याचा मोठा अनुभव मी आत्ता घेऊन आले. 16 नोव्हेंबर मी काही कामासाठी श्रीनगरला गेले होते आणि तेव्हा जो कॉन्व्हॉय निघाला होता, मी बारामुल्ला, कुपवाडा, सोपेर आणि पुढच्या फॉरवर्ड फ्रंट पोस्ट कमान पोस्टपर्यंत गेले होते. मला मुद्दामून ते बघायचं होतं, कारण पेपरामध्ये बरेचदा बारामुल्ला, सोपेर तुम्ही वाचत असाल, त्याच्या खाली नेहमी 2 ओळी येतात ह्या प्रांताच्या, ह्या शहरांची नावं आली की तिथे दहशतवादी हल्ल्यात 2 जवान गेले, 3 जवान गेले, राष्ट्रीय रायफल शोधतायत, असं चाललेलं. आणि आपण तो पेपर बाजूला ठेवतो. हा अनुभव काय आहे हा मी आत्ता नोव्हेंबरमध्ये घेतला. जेव्हा कॉन्व्हॉय माझ्या समोरून येत होता तेव्हा मला दिसलं, मी गाडीमध्ये होते, समोरून तो कॉन्व्हॉयचा ट्रक हा रस्ता सोडून खाली जाताना मी बघितला. मी तिकडे जिथे पोचायचं होतं तिथल्या कर्नलशी फोनवर बोलत होते की कर्नल आय एम रिचिंग, मी अर्ध्या तासामध्ये पोचते जवळजवळ, मी आत्ता सोपेर क्रॉस केलेला आहे आणि आम्ही पोचतो आहोत. तेवढ्यात त्यांनी मला विचारलं, मॅडम तुम्ही कुठे पोचला आहात? तर मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं, शफी भाई हम कहाँ है? त्याने फोन घेतला आणि तो बोला, साहब हम दुर्गमुल्ला में है. आणि तेवढ्यात फटाक्यांचे आवाज यावे तसे समोरून आवाज येत होते. तो कॉन्व्हॉय खाली जात होता. माझं लक्ष नव्हतं काय चाललंय आणि मला ड्रायव्हर सांगतो, मॅडम झुक जाओ. गाडीमध्ये झुक जाओ का सांगतोय माझ्या लक्षात येईना. तेवढ्यात इकडनं रोड ओपनिंग पार्टीच्या